रामकृष्ण हरी. एका नवीन घटनेच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, या अगोदर आपण अशा प्रकारच्या घटना पाहिल्या आहेत की एक वयस्कर 50-55 वर्षाच्या महिलासुद्धा एका तारुण्यातील म्हणजे एक 30 वर्षाचा 30-32 वर्षाच्या मुलाला प्रेमात ओढतात, त्याच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवतात आणि मग शेवटी संपत्तीसाठी ह्याच महिलांचा किंवा स्वतःच्या नवऱ्याचा किंवा प्रियकराचा कोणाचा तरी घटस्फोट होतो किंवा हत्या होते आणि त्यातून त्यांना जेल होते. आता अशाच प्रकारची घटना ही कर्नाटकमध्ये घडलेली. पण त्यापूर्वी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे कर्नाटकातील ही घटना अशी आहे की एक आर्मीतील रिटायर कुटुंब होतं. म्हणजे एक पुरुष होता, त्याचं नाव होतं राजेंद्र. त्याला आसपासच्या गावातील लोक राजू म्हणायचे. राजूचं वय वर्ष होतं 61, म्हणजे तो आता 60 पार केलेला होता. आणि त्याच्या बायकोचं वय वर्ष होतं 52. आणि ती अजून म्हणजे दोघांच्या वयामध्ये एक नाही म्हणलं ते 9 वर्षाचा फरक होता. आता ही काही जवानीचं वय वर्ष नव्हतं दोघांचं पण. आता हा जो देवधर्म करण्याचं त्यांचं वय होतं. ही घटना थोडी मोठी आहे पण सविस्तर ऐका, तुम्हाला यातील गांभीर्य समजून येईल. आता ही जी त्याच्या बायकोचं वय वर्ष होतं 52 आणि तिचं नाव होतं मनीषा. दोघांनाही एक मुलगा आणि एक मुलगी होती. त्या दोघांची लग्न झाली होती. ह्या दोघांना म्हणजे मनीषाला आणि राजूला नातवंडेसुद्धा आली होती. त्यांची जी मुलं होती, सुना, मुलगा आणि मुलगी, हे सगळे शहरामध्ये स्थायिक झाले होते आणि ही दोघे गावाकडे आपलं रिटायरमेंटनंतरचं आयुष्य सुखाने जगत होते. आता राहिलेलं आयुष्य सगळं व्यवस्थित चालू असताना म्हणजे आयुष्य सारथी लागल्यानंतर जे उर्वरित आयुष्य होतं ते सुखाने जगायचं असा त्यांचा प्लॅन होता. म्हणून ते गावाकडे राहायचा. हा जो राजू होता आणि त्याची बायको होती मनीषा, यांना देवाचं जास्त वेळ आवड होती. म्हणजे ही मनीषा जास्त वेळ ही देवळात मंदिरात जाऊन राहायची. आता घरी तिच्यासाठी करमणुकीसाठी काही तिला साधन नव्हतं. म्हणजे टी व्ही वगैरे होता पण नातवंडे नव्हती, मुलगा नव्हता, पतीसंग ह्या वयात बोलून किती बोलणार. म्हणून ती जास्त वेळ तिथूनच 1-1.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या मंदिरात जाऊन ती देवाचं नामस्मरण करत बसायची. आता तिथं जाता जाता म्हणजे मंदिरात गेल्यानंतर घरी तिचा 61 वर्षाचा जो मिलिटरीचा रिटायर जो नवरा होता, तो पण दिवसभर आपल्या घरी शेतात फेरफटका मारणे. आता त्याचं पण वय झालं होतं पण ही अजून जी मनीषा होती ही स्वतःला अजून तरुण समजत होती. आता तिचा जो एकांत होता तो एकांत वेळ जात नव्हता. म्हणजे जो तिच्याबरोबर बोलायला चालायला कोणी नसल्यामुळे नवऱ्याबरोबर सुद्धा ह्या वयात किती बोलणार आणि किती भांडणं होणार, म्हणून तिचा जो एकांत होता तो वेळ जात नव्हता. मग तिने एक अशी आयडिया लढवली. म्हणजे बाकीच्या समाजामध्ये, मोबाईलमध्ये किंवा समोरासमोर जे पाहतात आजकाल की तरुण मुली जसं कपल प्रेम प्रकरण करतात, प्रियकराबरोबर हातात हात घेऊन फिरतात, त्यांच्याबरोबर लॉजवर जातात किंवा त्यांना घरी बोलावून शारीरिक संबंध प्रस्थापित करतात, तशी ही म्हातारीची या मनीषाची जिचं वय वर्ष होतं 52, तिची उतरती जवानी ही जागी झाली. मग तिला असं वाटायला लागलं की आपण आता ह्या वयामध्ये एकटं राहतो, म्हणजे एकांत वेळ घालवतो, असा किती दिवस आपण एकटा वेळ घालवायचा. नवरा तर आता काही शक्यतो रिटायर झाला आहे, त्याच्यामुळे तो जास्त वेळ कधी नशेत असतो, कधी तो त्याच्या धुंदीत असतो. तो काय ती बायको पाहिजे तेवढा वेळ देत नव्हता. मग आता ही जी महिला होती मनीषा, ही मंदिरात जास्त वेळ राहायला लागली. आता हिचा जो नवरा होता राजू, याला पण थोडा डाऊट आला की अचानक हिचं बायको एवढ्या वेळ मंदिरात कशी गेली की 4-4, 5-5 तास येत नव्हती. मग याला घरी जाताना सांगून जायचे मी मंदिरात जाते वगैरे. पण ह्या बाईचं डोक्यात एक वेगळंच प्रकरण असायचं. म्हणजे ही नवऱ्याला सांगायचे मी मंदिरात जाते, सकाळी सगळं घरातलं काम उरकल्यानंतर 10, 11, 12 वाजता ती जेवण वगैरे करून मंदिरात जायची, तर 4-5 वाजताच माघारी यायची. पण ही नक्की मंदिरात जात होती का? तर ही जात होती तिच्या प्रियकराबरोबर त्याच्या रूमवर आणि तिथं जाऊन ती त्याच्याबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित करायची. आता जरी तिचं वय वर्ष 52 असते तरी तिच्यात अजूनही शारीरिक संबंध करायची, प्रेम करायची इच्छा होती. आणि तिचा जो प्रियकर होता त्याचं नाव होतं सूरज आणि ह्या सूरजचं वय वर्ष होतं 32.
आता सूरज होता बिनलग्नाचा, तो तिथं जो राहत होता म्हणजे त्यांच्या घरापासून तो एक 2-3 किलोमीटर अंतरावर त्याचं तो रूम करून राहत होता. त्याने एक रूम भाड्याने घेतली होती आणि तिथंच तो राहायचा. आता तिथं राहत असताना तो एका कंपनीत काम करत होता अगोदर, पण नंतर त्याने ते काम सोडलं आणि त्याने इकडून म्हणजे त्याने तो एक व्यवसायच म्हणून पकडला होता. या तरुण वयाच्या किंवा मध्यमवर्गीय अशा महिला तो पकडायचा, त्यांच्याकडून सोनं दानं पैसा वगैरे उकळायचा आणि नंतर त्यांना फसवून निघून जायचा. हा त्याचा व्यवसाय होता. मग आता ही जी मनीषा होती, ही मनीषा की हिच्याबरोबर त्या आणि सूरजची एका त्या ज्या मंदिरात ही मनीषा जात होती त्या मंदिरात सूरजची आणि तिची ओळख झाली होती. आता सूरजने अगोदर तिला थोडा मानसिक आधार दिला. आपल्याला पण देवांची कशी धर्माची कशी आवड आहे, भक्तीचा मार्ग कसा योग्य आहे वगैरे तिच्याबरोबर बोलली आणि तुम्ही आमच्या घरी येत जावा, मी एकटाच असतो, आपण देवांचं भजन करत जाऊ, बोलत जाऊ वगैरे असं त्या मनीषाला सांगू लागला. आता एक तरुण मुलगा आहे, तो पण आपल्या संग व्यवस्थित बोलतोय, चांगला बोलतोय, आपल्याला आधार देतोय, म्हणून एक सहजासहजी एक वयस्कर म्हातारी त्याच्या प्रेमात पडली. आता तिला म्हातारी नाही म्हणता यायचं कारण तिचं अजून जवानी शिल्लक होती. आता ही मनीषा घरातल्या काम उरकल्यानंतर मंदिरात जाते असं सांगून याच्या रूमवर जाऊ लागली. आता तिला स्कूटी होती, घरी स्कूटी चालवा यायची, पण ते एका समाजाला सारखं आता रोजच याच्या घरी येतोय आणि ही दरवाजा लावून आतमध्ये काहीतरी करतात, म्हणून समाजाला याच्यावर डाऊट येऊ नये किंवा नवऱ्याला डाऊट येऊ नये म्हणून ती जाताना अगोदर एक अर्धा किलोमीटर अलीकडेच एक कॉलेज होतं आणि त्या कॉलेजच्या गेटला ही स्कूटी पार्क करायची आणि तिथून अर्धा किलोमीटर ही चालत जायची चेहरा वगैरे बांधून आणि त्याच्या रूममध्ये जाऊन ही दिवसभर मग शारीरिक संबंध प्रस्थापित करायची. आता हिचं मंदिरात जातो म्हणून नवरा पण सहजासहजी हिला प्रश्न विचारत नव्हता की किती वेळ झाला, एवढा वेळ कुठं होती, कशासाठी गेलती, तर सहजासहजी प्रश्न विचारत नव्हता. आता ह्या सुजाता मनीषा आणि सूरज यांचे बरेच दिवस अशा प्रकारे लपून छपून शारीरिक संबंध सुरू होते. आता ह्या सूरजची सुद्धा शारीरिक संबंधांची गरज भागत होती. ही जी मनीषा होती की तिलासुद्धा आता नातवंडे वगैरे आली होती तरी तिच्यातली शारीरिक गरज अजूनही पूर्ण झालेली नव्हती. त्याच्यामुळं तीसुद्धा दुपारच्या वेळी त्याच्या रूमवर जायची आणि तिथं ते शारीरिक संबंध प्रस्थापित करायचे. आता ह्या मनीषाला आपला हक्काचा प्रियकर साथीदार भेटला होता. म्हणजे तिला जेव्हा पाहिजे तेव्हा हाच प्रियकर तिला फोन केला की तो तिला यायचा आणि तिची शारीरिक गरज भागवायचा. त्या बदल्यात ही मनीषा ह्या सूरजला थोडेफार पैसे द्यायची. आता हिची परिस्थिती मनीषाची घरची चांगली होती आणि ती वेल सेटल होती. हिचा नवऱ्याला पेन्शन येत होती, हिचं दुसरं काय शेतीचे उत्पन्न होते, मुलगा पण तिचा शहरातून तिच्यासाठी पैसे पाठवत होता, त्यांची नातवंड होती, मुलगी पण पैसे द्यायची. मग हिचा जो पैसे होतं तिला एक प्रकारे पैसे देऊन स्वतःची शारीरिक गरज भागवायची सवय झाली होती. मग ही त्या सूरजच्या रूमवर रोजच आता जाऊ लागली. घरचं काम आटपायची आणि मी घरी नवऱ्याला मंदिरात जाते असं सांगायची आणि सूरजच्या रूमवर जाऊन तिथे ते दोघे एकमेकांची शारीरिक गरज भागवायचे. आता यांच्यातले प्रेमसंबंध बरेच दिवस चालू होते. अशाच आता हा जो सूरज होता, सूरज हा पूर्ण कर्जबाजारी आणि मेंटल माणूस होता. तो अशाच प्रकारच्या मुलींना, वयस्कर म्हाताऱ्यांना आणि मध्यमवर्गीय ज्या महिला असतात त्यांना पटवायचा आणि त्यांच्याकडे शारीरिक सुखाबरोबरच पैशाची, सोन्याची, दागिन्यांची मागणी करायचा. आता एक दिवशी ह्या मनीषा आणि जेव्हा सूरजने तिला घरी बोलवलं आणि आता आता सूरज किती दिवस तिचं शारीरिक उपभोग घेणार, तिचं पण वय झालं होतं. आता बरेच दिवस त्यांनी ते एकमेकांच्या शरीराचा उपभोग घेतल्यानंतर सूरजने त्या मनीषाकडे काही पैशाची मागणी केली, 1-2 लाखाची. आता ही मनीषा काही एवढे पैसे नव्हते आणि ती देऊ पण शकत नव्हती. त्याच्यामुळे त्यांच्यात वाद झाला. आता हे वाद बरेच दिवस मग त्यांनी एकमेकांचे संबंध तोडले. पण ह्या सूरजला माहीत होतं की या मनीषाकडे दागिने भरपूर आहेत. आता म्हणून एक दिवशी आता 1 महिनाबरोबर यांच्यात प्रेमसंबंधात गॅप पडल्यानंतर त्या सूरजचा डोळा त्या मनीषाच्या दागिन्यांवर होता. मग त्याने 1 महिनाभर त्यांच्यातले प्रेमसंबंध हे शांत राहिले, शारीरिक संबंध पण शांत राहिले. आणि एक दिवशी ह्या सूरजने त्या मनीषाला कॉल केला
की आज एक सण आहे, तू जरा नटून साडी वगैरे घालून सोनं दागिनं वगैरे अंगावर घालून सजून आज घरी ये, आपण आज वेगवेगळ्या प्रकारचा शारीरिक संबंध सेक्स करू. आता ह्या महिलेला हे त्याचं ते बोलणं पटलं. म्हणजे त्यांनी आता कसं शेवटी शारीरिक संबंधाची तिला पण सवय झाली होती आणि याने जे आमिष दाखवलं की आज आपण वेगवेगळ्या पोझिशनमध्ये सेक्स करू, तू वेगवेगळी साडी घालून ये, छानपैकी दिसते तू साडीवर वगैरे, असं तिला सांगितलं. आता ह्या महिलेनेही त्याच्यावर विश्वास ठेवला आणि ती सकाळी 11 वाजता पतीला सांगून मंदिरात जाते असं सांगून अंगावर दागिने सोने घालून साडी घालून स्कूटीवरती निघाली. ठरल्याप्रमाणे नेहमीप्रमाणे तिने त्या कॉलेजच्या गेटला आपलं स्कूटी पार्क केली आणि तिथून ती चालत त्याच्या रूमवर गेली आणि तिथं त्यांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आता शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर ह्या जो सूरज होता त्याला तिचे शारीरिक संबंध नाही तर तिच्यावरचे दागिने पाहिजे होते, म्हणून त्याने तिला दुपारपर्यंत 1-2 तास तिच्याबरोबर पाहिजे तेवढे शेवटचे शारीरिक संबंध ठेवले आणि शारीरिक संबंध ठेवल्यानंतर तिथंच म्हणजे तसंच अर्धनग्न अवस्थेत दोघं असतानाच त्याने तिचा गळा आवळला आणि तिचा खून केला. आता तिच्या मृतदेहाचं करायचं काय, म्हणून त्याने तिचा मृतदेह हा बाथरूममध्ये लपवला आणि तो तिथून फरार झाला. म्हणजे काही झालं नाही, तिच्या अंगावरचं दागिनं सोनं दागिनं घेतलं आणि तो तिथून फरार झाला. आता त्याला त्या मृतदेहाची विल्हेवाट लावायची होती. पण इकडं सुद्धा जो तिचा नवरा होता राजू, त्याने सकाळी गेलेली आपली बायको अजूनही संध्याकाळ झाली 5-6 वाजले तरी माघारी आली नाही, म्हणून त्याने थोडी तिची शोधाशोध सुरू केली. ज्या मंदिरात जात होतो त्या मंदिरात गेला, तिथल्या आसपासच्या लोकांना विचारलं पण त्याची बायको काही कुठं दिसेना. मग त्याने शेवटी पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार केली. आता पोलिसांना पण वाटलं की थोडी गेली असेल मंदिरात वगैरे, म्हणून त्यांनी 6, 7, 8 वाजेपर्यंत त्याची वाट पाहण्याची त्याला विनंती केली. आता त्यांनी रात्रभर ते बायकोची वाट पाहिली पण बायको काय आली नाही. मग दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने परत पोलीस स्टेशनला जाऊन आपली बायको बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. मग पोलिसांनी तिथले आसपासचे CCTV कॅमेरे वगैरे चेक केले तर पोलिसांना एक जाणवलं की ही महिला एका कॉलेजच्या गेटसमोर स्कूटी तिची पार्किंगला लावून ती चालत कुठे एका दिशेने जाताना त्यांना दिसली. मग पोलिसांनी त्या दिशेचे CCTV चेक केले तर आता बऱ्याच आणि ते ग्रामीण भागात CCTV कॅमेरे नसतात, पण शेवटी एका कॅमेऱ्यामध्ये एका रूममध्ये म्हणजे एका जे बंगला होता त्या बंगल्याच्या गेट उघडून ती महिला आतमध्ये जाताना तिथं दिसली. मग ह्या पोलिसांनी तिथले त्या CCTVच्या मागावर आधारित तिथं जाऊन चौकशी केली तर मग ते दरवाजा बंद होता, तो मुलगा तिथं कोणी राहत नव्हतं. मग त्या घर मालकाकडे चौकशी केल्यानंतर त्याने सांगितलं ते असा एक मुलगा आहे. मग त्यांनी त्याचा दरवाजा तोडला तर आतमध्ये त्यांना बाथरूम आतमध्ये फक्त कंडोमचे पाकिटं वगैरे आणि ते डिले स्प्रे आणि हे सापडलं. मग त्यांनी बाथरूममध्ये चेक केलं तर ह्या बाथरूममध्ये ह्या महिलेचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह सापडला. पोलिसांनी तो ताब्यात घेतला, त्याचे पोस्टमॉर्टम वगैरे केले आणि यांच्या कुटुंबाच्या ताब्यात दिला. मग आता जो मुलगा होता हा सूरज, ज्याचं वय वर्ष होतं 32, त्या घर मालकाच्या सूचनेवरून पोलिसांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तर मग त्याचं लोकेशन वगैरे ट्रेस करण्यात आलं, तो कुठे राहतो काय हे सगळं चेक करण्यात आलं आणि त्याला त्याच्या गावावरून ताब्यात घेण्यात आलं. तर पोलिसांनी त्याची चौकशी केल्यानंतर एक समजलं की हा पूर्ण कर्जबाजारी माणूस होता. त्याच्याकडं असंच कितीतरी लोकांचं कर्ज होतं, त्याच्यामुळे तो सहजासहजी असं महिलांना फसवायचा, त्यांना जाळ्यात ओढवायचा, त्यांच्याकडचं सोनं आणि दागिनं जप्त करायचा किंवा मिळवायचा प्रयत्न करायचा. काही महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यानंतर त्यांना शारीरिक संबंध दिल्यानंतर त्या काही दिवसासाठी तुझे सोने दे, दागिने दे, पैसे दे, मी उद्या माघारी देतो, महिन्याने माघारी देतो असं त्यांना सांगायचा आणि त्यांची फसवणूक करायचा. आता हे कसं कोणाला दिलं आणि काय दिलं, शेवटी प्रिय करायला दिलं म्हणल्यावर घरी सांगता पण येत नसायचं, कारण जर घरी सांगितलं तर नवऱ्यांना वगैरे मुलाला डाऊट येतो, म्हणून तो महिला सहजासहजी या गोष्टी घरी सांगत नाहीत. तसा हा सूरजने असंच ज्या महिला होत्या त्यांना गंडून असे त्याच्या अगोदरसुद्धा त्याने 4 ते 5 महिलांना अशा प्रकारे फसवणूक केली होती. पण ही जी महिला होती मनीषा ही काय ऐकायला तयार नव्हती आणि त्याला काय सोनं दागिनं पैसे द्यायला तयार नव्हती.
फक्त त्याला सुरुवातीला ती त्याला पैसे देत होते, पण नंतर त्याचा डोळा तिच्या दागिन्यांवर होता. त्याने तिचे सगळे दागिने घेतले पण होते. तिचा मर्डर केल्यानंतर त्याने तिचे सगळे दागिने घेतले आणि तिचे ते विकून त्याने त्याचे जे कर्ज होतं 2 लाख ते त्याने भरलं होतं. मित्राकडूनच घेतले होते ते सुद्धा, ते त्याला परत दिले होते. तर ही सांगायची अशी गोष्ट होती की ही महिला होती 52 वर्षाची, या प्रियकर होता 32 वर्षाचा. दोघांच्या वयामध्ये नाही म्हणलं तर 20 वर्षाचा फरक होता. तरी यांच्या शारीरिक संबंध आणि प्रेम संबंध होते. आजकाल आपण पहिलं म्हणायचं 16व 20 30 डोक्याची, पण आता तुम्हाला असं समजून घ्यावं लागेल किंवा मनाची ठाम समजूत ठेवावं लागेल की आता एखादी महिला ही 55 वर्षापर्यंत सुद्धा शारीरिक संबंध ठेवू शकते आणि तिला तिथपर्यंत जपावं लागतं. म्हणजे की तुम्ही असं नाही म्हणून आता आपल्या नातवंड आल्यात किंवा आता आपली बायको कुठं जाणार नाही वगैरे. आता हे तसं ह्या प्रकारे ही महिलासुद्धा जवळजवळ 52 वर्षाची असूनसुद्धा तिला प्रियकर होता. त्याच्याबरोबर ती शारीरिक संबंध प्रस्थापित करायची, नवऱ्याला मंदिरातलं वगैरे कारण सांगायचे आणि प्रियकराबरोबर जाऊन रूमवर शारीरिक संबंध सेक्स करत बसायची. तशी ही घटना आहे. तर ही वार्ताकन आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या नवीन नवीन घटना आम्ही तुमच्यापर्यंत समाजातील घडलेल्या वाईट घटना आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. तर रामकृष्ण हरी.